सर, लोकसत्ताच्या ऑफिसमध्ये तुमचं स्वागत आहे. शूटिंगचा पहिला दिवस आणि आजचा दिवस, एवढा सगळा पूर्ण प्रवास कसं वाटतं? अगदीच काही 10-11 दिवस उरलेत आता प्रदर्शनाला. जेवढी ॲक्झायटी, जेवढं स्ट्रेस, जेवढा एक बटरफ्लायज इन द स्टमक तेव्हा होतं ते आज नाही आहे. आज काहीतरी भलतंच एक इमोशन आहे. म्हणजे मला हे एक्सपेक्टेशनच नव्हती. मला वाटलं की दी टफेस्ट पार्ट वुड बी सेइंग ॲक्शन कट अँड पॅकअप. आय थिंक त्याच्यापेक्षा जास्त जी अँक्झायटी आहे ती आत्ता आहे. कारण मला आत्ता फिल्म लोकांपर्यंत पोचवायची आहे. मला हे सांगायचं आहे की सगळ्या लोकांनी पुष्कळ मेहनत केलेली आहे. जे कोणीही फिल्म बनवते ते सगळेच मेहनत करतात. पण ही माझी पहिली फिल्म आहे. तर मला असं वाटतं की सगळे डिपार्टमेंट्स, प्रोडक्शन, प्री प्रोडक्शन, एक मार्केटिंग, एक पब्लिसिटी, लोकांपर्यंत हृदयांतर का लोकांनी बघायचा, दिस हॅज बिकम मोर इम्पॉर्टंट दॅन मेकिंग हृदयांतर. कारण दॅट इज मी काही बनवू, म्हणजे काही बनवीन, पण मी लोकांपर्यंत पोचलोच नाही तर इट डझंट सॉल्व द पर्पज. हे आज मला इम्पॉर्टन्स याची कळते. हा तुमचा दिग्दर्शनामधला पहिला सिनेमा आहे. तर ह्याच्या आधी कुठली अशी पार्श्वभूमी नसतानाही तुम्ही दिग्दर्शन करावं एखाद्या सिनेमाचं, असं तुम्हाला का वाटलं? शास्त्रशुद्ध एक जे आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीचं एक शास्त्रशुद्ध ज्ञान असावं लागतं. मग दिग्दर्शनामध्येही तसंच आहे. मग त्या बाबतीत काय सांगा? मी एक मेडिसिनचा स्टुडंट आहे. माझे आईवडील डॉक्टर आहे. मी फॅशनमध्ये आलो ॲज अ कोरिओग्राफर. मला काही माहिती नव्हतं. मी एक डिझायनर झालो. मी आजपर्यंत फॅशन डिझाईन स्कूलला गेलेलो नाही आहे. मी आजपर्यंत स्केच नाही करू शकत. मी स्केच करूच नाही शकत. मी क्रोकी पण नाही बनवू शकत. पण मी बघून शिकलो आणि 25 वर्ष काढली इकडे. मला डिरेक्टर व्हायचं नव्हतं, पण एक डिफॉल्ट टेक्निशियनमुळे कॅमेरा पाठीमध्ये बघताना, लोकांना बघताना, लोक कसे शॉट घेतात, ॲक्टर्स काय करतात, मेकअप वॅनमध्ये काय डिस्कशन्स होतात, तेच बाहेर आल्यावरती ते कसे एक्झिक्यूट होतात, हे मी बघत आलो. तेव्हा मला कधी वाटलेलं पण नव्हतं की मला एक डिरेक्टर व्हायचं आहे. पण 2003 आणि 2004 मी जेव्हा एक स्टोरी लिहायला गेली, आय एम अ व्हेरी बॅड रीडर अँड म्हणजे मी वाचतच नाही. इट्स द वर्स्ट हॅबिट दॅट आय हॅव. आणि आय कांट राईट. पण जेव्हा मी एक हृदयांची गोष्ट पेन डाऊन करायला घेतली, तेव्हा मला वाटलं की आपण एक गोष्ट सांगू शकतो, आपण एक नरेशन देऊ शकतो. मी पण काहीतरी जे डिरेक्टर्स करतात, ॲज अ टेक्निशियन मी ज्या डिरेक्टरसाठी काम करतो, मी त्या खुर्चीमध्ये पण बसू शकतो, मी एक्सप्लेन करू शकतो. आणि तेव्हा मला जेव्हा हे कळलं, मी हे स्टार्ट केलं लिहायला आणि मी म्हटलं मला आता डिरेक्टर व्हायचं आहे. इट वॉज अगेन बाय डिफॉल्ट. न कोरिओग्राफी, न फॅशन, न डिझायनर, काही ह्याच्यातलं ऑर्गॅनिक, सगळं ऑर्गॅनिक झालेलं आहे. काही विचार न करता झालेलं आहे. मी कधी प्लॅनच नव्हतं केलेला डिरेक्टर व्हायचं. पण आज मला असं वाटतं की मी हे 12 वर्ष वेस्ट का केली. आय फील आय हॅव रिग्रेस्ड पर्सनली की हे मी 12 वर्ष आधी करायलाच पाहिजे होतं. सो इट हॅज ऑर्गॅनिकली हॅपन्ड. पण माझ्या आयुष्यात जे काही मी प्लॅन केलं ते कधीच तसं झालेलं नाही आहे. जे मी प्लॅन केलं की मी आज हे करीन, मी ते करूच शकलो नाही. आणि जे मला ऑर्गॅनिकली झालं आहे, I always enjoyed that process much more.